भरलेलं डाळिंब कसं घ्यायचं सांगतो तुम्हाला. सर्वात आधी सर्वात सोपं, मोठ्या साईजचे डाळिंब घ्या. हाय चान्सेस आहेत तिथे भरलेलं असणार. एक डाळिंबाबद्दलचं मीच सांगतो तुम्हाला. हे असं उमरलेलं आहे म्हणजे हे चांगलं डाळिंब असणार आणि हे तोंड असं बंद आहे त्याचे दाणे एवढे चांगले नसणार असं काही नाहीये. हे मीठ आहे, ह्याच्यावर काही डिपेंड नसतं. दुसरं, डाळिंब घेताना आहे ना त्याच्या नसा बघायच्या बाहेर आल्या, शिरा. या शिरा समजा तुम्ही छोटी डाळिंब घेतली तर छोटी डाळिंब घेताना तुम्हाला एन्श्योर करायचं आहे की त्याचा शेप असा थोडासा ओबडधोबड आहे. ठीक आहे, हे बघा ही नस बाहेर आलेली आहे, ही नस बाहेर आलेली आहे, ही नस बाहेर आलेली आहे, इथला भाग आतमध्ये आहे. सो जेव्हा हे असं असतं ना तेव्हा त्याच्यातले दाणे भरलेले असतात पूर्णपणे. कापून दाखवतो तुम्हाला. हे एवढं छोटं डाळिंबे पण दाणे एकदम भरलेले असणार आहेत. हे बघा डाळिंबाच्या शिरा दिसत आहेत का तुम्हाला? आता 1 2 3 4 या डाळिंबाच्या शिरा आहेत. आता तिथे कट मारून घ्यायचा बाजूला. लाल डाळिंब आहे, दाणे त्याचे भरलेले आहेत एकदम. छोटं डाळिंब जर गोल गोल गरगरीत असेल तर त्याचे दाणे आतमधून कवळे असणार आहेत, पांढरट असणार आहेत, तुम्ही फसणार. असं थोडंसं ओबडधोबड डाळिंब घ्या. प्रत्येक गोल गोष्ट छानच असते असं नाही. ठीक आहे, येतो मी. बाय बाय.